हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे. हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे का? तर नाही, अजिबात नाही. सुमारे अर्धा देश हिंदी बोलतो म्हणून यायलाच हवी हिंदी असं सांगितलं जातं. ते खरं आहे का? 2011च्या जनगणनेनुसार देशात 52.83 कोटी लोक हिंदी बोलतात. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 43.63 लोक हिंदी बोलतात. हे आकडे मोठे वाटतील, पण त्यात एक ट्विस्ट आहे. या आकड्यात 20.61 कोटी लोक असे आहेत ज्यांची मातृभाषा हिंदीचा एक प्रकार किंवा पोटभाषा म्हणून नोंदवली गेली आहे. भोजपुरी 5.5 कोटी, छत्तीसगढी 1.62 कोटी, कुमाऊनी 20.81 लाख, जौनपुरी जौनसरी 1.36 लाख आणि अगदी पोवारी 3.25 लाख या त्या भाषा. पोवारी भाषा तर आपल्याकडे महाराष्ट्रात काही आदिवासी भागात आणि मध्य प्रदेशात बोलली जाते. म्हणजे या सर्व भाषांना सरसकट हिंदीचं लेबल लावण्यात आलं. आता या सगळ्या भाषा वगळल्या तर साधारण 20.61 कोटी लोक वजा होतील आणि हिंदी बोलणारे उरतील फक्त 32 कोटी लोक. म्हणजेच 121 कोटी लोकसंख्येपैकी फक्त 26% लोक हिंदी बोलतात असं दिसेल. तेही ठीक, पण मग त्यासाठी महाराष्ट्रात लहान लेकरांवर सक्तीने हिंदी लादणं किती योग्य आहे? हिंदी सक्तीचा निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे. 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी तृतीय भाषा करण्यात आलेली आहे. राज्य सरकारनं पुन्हा हिंदी सक्तीचा आदेश काढलेला आहे. भाषा अभ्यासक गणेश देवी यांचं असं म्हणणं आहे की देशात हिंदी बोलणाऱ्यांची संख्या जाणीवपूर्वक वाढवली जाते आणि त्यामुळे अन्य भाषांचं, त्यातही अशा भाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी असते त्या भाषा त्यांचं अस्तित्व धोक्यात येतंय. 2018च्या लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियानुसार भारतात 1600हून अधिक भाषा आणि बोलीभाषा आहेत. नव्या भाषिक आक्रमणात त्या भाषा मागे पडतात किंवा काही तर कायमच्या नष्ट होतात. आणि खोटं वाटेल, पण हिंदी लादलं जाणं हे काही आजचं नाहीये. 19व्या शतकातही हिंदी लादली जाण्याची काही उदाहरणं आहेत. आलोक राय यांनी हिंदी नॅशनलिझम या पुस्तकात म्हटलंय की ब्रिटिश राजवटीत हिंदी आणि उर्दू यांच्यात कृत्रिम भेद निर्माण करण्यात आला. हिंदीशी जोडलेली देवनागरी लिपी उत्तर भारतातील काही उच्चवर्णीय गटांनी पुढे रेटली, तर उर्दूची फारसी लिपी मुस्लिम आणि कायस्थ समुदायांशी जोडली गेली. हा फक्त भाषेचा वाद नव्हता, तर सत्ता, जाती आणि अस्तित्वाच्या संघर्षाचा खेळ होता. हिंदी चळवळी मागे उत्तर भारतातील उच्चवर्णीय वर्चस्व लागण्याचा प्रयत्न झाला होताच. 2020च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशनच्या अहवालात असं नमूद करण्यात आलेलं आहे की भारतातील 60% पेक्षा जास्त शाळांमध्ये स्थानिक भाषा शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक आणि सुविधा नाहीत. त्यामुळे हिंदीच्या प्रचाराला अनावधानाने बळ मिळतं. मराठी भाषा विभागाच्या 2024च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील 70% शाळांमध्ये मराठी हेच शिक्षणाचं मुख्य माध्यम आहे. मात्र तरीही हिंदी आणि इंग्रजीच्या दबावामुळे मराठी शिक्षकांची संख्या कमी होत आहे. 2025 मध्ये लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार मुंबई आणि पुण्यातील काही खाजगी शाळांनी हिंदीला प्राधान्य देत मराठीला पर्यायी भाषा म्हणून शिकवणं सुरू केलं आहे. सेंटर फॉर पॉलिसी स्टडीजच्या 2023च्या अहवालानुसार भारतातील 85% लोकसंख्या दैनंदिन जगण्यात आपली मातृभाषाच वापरते. पण सरकारी धोरण हिंदी आणि इंग्रजीला प्राधान्य देणारं आहे. यामुळे स्थानिक भाषांमधील साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक वारसा मागे पडतो आणि हळूहळू लोप पावतो. भारतात आजही 1600हून अधिक भाषा आणि बोलीभाषा बोलल्या जातात. एकच भाषा लादणं म्हणजे बाकी भाषांचा बळी देण्यासारखंच आहे. कुठलीच भाषा मोठी आणि श्रेष्ठ नसते. सर्व भाषा उत्तमच आहेत. मग एकच एक भाषा सर्वदूर असावी हा आग्रह का? तिकडे दक्षिणेत तामिळनाडूत राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या त्रिभाषिक सूत्राला विरोध होतोय. तिथले मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन तर हिंदी लादण्याला ट्रोजन हॉर्स असं जाहीर म्हणत आहेत. दुसरीकडे नव्या AIच्या काळात तर तंत्रज्ञानामुळे कुणीही एका भाषेत बोललं तर दुसऱ्या भाषकाला ते कळूच शकतं, लिहिता वाचता येऊच शकतं. त्यामुळे भाषेशिवाय अधू होण्याचा पूर्वीचा पेस आता उरलेलाच नाही. तंत्रज्ञान AI मुळे इतकं बदललेलं असताना जुनाट धोरण सरकार का लहान लेकरांसह समाजावर लादतंय हा प्रश्नच आहे. हे भाषिकच नाही तर सांस्कृतिक आक्रमण कसं रोखणार हा प्रश्नच आहे. मुळात तो आपण रोखणार की लोटांगण घालून आपली भाषा मागे पडत जाणं हताशपणे पाहणार? उत्तराचा चेंडू आपल्याही टप्प्यात आलेला आहे.